एकूण मला सांगायचंय, हिंदुस्थानला, हिंदू राष्ट्र भारतातल्या सर्व संबंधितांना आता ही वेळ आलेली आहे. अशा प्रकारे जाती जाती म्हणून या देशाच्या विचाराला गुणवत्तेचे तुकडे केले जाऊ शकतात, परंतु ते तुकडे न होण्यासाठी, गुणवंत साबूत राहण्यासाठी मी माझ्या जीवाचा, माझी हत्या जरी झाली, माझ्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी गुणवंतांसाठीचे लढा चालू ठेवील. जरंगे, तुम्हाला मी सांगतो, मी सन्माननीय श्रद्धेय देवेंद्रजींना मी सांगत आहे, महाराष्ट्रामध्ये अशा घटित घटनांची शृंखला पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली, ती आज माझ्या घरात येऊन ठेपली. मला हेच सांगायचंय, क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट सेक्शन 7 नुसार बस झालं. ज्या माणसामुळे पोलीस दारातीर्थ पडले, अशा जरंगेला तातडीने अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा. अन्यथा सामान्यातला सामान्य जो गुणवंत आहे खुल्या वर्गातला, तो ब्राह्मण असेल, वाणी असेल, कोमटी असेल, तो इतरातल्या इतरामधला गुणवंत असेल, त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट वाटेल की अशा प्रकारे जात म्हणून एकत्र आलं तर गुणवत्ता ही तोडमोड केली जाऊ शकते, गुणवंतांच्या जागा तोडमोड केल्या जाऊ शकतात. मला तुम्हाला सांगायचंय, कालच एका चॅनलनी हे सुद्धा दाखवलं होतं की माझ्या घराच्या समोर येऊन रेकी करण्यात आली. हे षडयंत्र आहे. परंतु मला सांगायचंय, मी थांबणार नाही. या क्षणाच्या नंतर मी सुद्धा महाराष्ट्रातल्या एका महाविद्यालयामध्ये, वसतिगृहामध्ये, विद्यापीठामध्ये सर्वत्र जाऊन खुल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करेल. आणि मी सरकारला सांगत आहे, एकट्या जरंग्याचं ऐकायचं नाही. आमचं सुद्धा खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या गुणवत्तेसाठी आम्ही लढत आहोत. आमचं सुद्धा ऐकलं पाहिजे. आणि जरंगेचा लढ जर तुम्ही थांबवला नाही तर मला या क्षणापासून सुद्धा मी प्राणांतिक उपोषण करेल. जरंगे, पाणी घेऊन उपवास नसतो. मीच सांगितलं होतं, सलाईन घेऊन उपवास नसतो. मला हेच समजत नाही, ही आहे का मागासलेपणाची व्याख्या? हे आहे का मागासलेपण? हे आहे का दादागिरी? हे दादागिरीतलं मागासलेपण. मी मराठा समाजाला कुणबी संदर्भात जो आयोग नेमण्यात आलेला आहे, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या आयोगाला विनंती करेल की हे मागासलेपण आहे का हे सुद्धा तुम्ही नमूद करा. 32 पोलीस अधिकाऱ्यांना दारातीर्थ पाडणे, 20 पोलीस असताना घरात घुसण्याचा प्रयत्न करणे, डोळ्यात देखत फिल्म स्टाईल गाड्यांची तोडफोड करणे, ह्याचं उत्तर जरंगेकडे आहे का? जरंगेच्या समर्थकांकडे आहे का? ते आरक्षण मिळू शकत नाही. कोण काय मागत आहात तुम्ही? जरंगे मिळणं शक्य आहे का? अशक्य आहे. एकीकडे क्युरेटिव्ह पिटिशन असताना एकच माणूस 2 जातीमध्ये मला ठेवा म्हणू शकते का? त्यामुळं हे सगळं फार्स आहे. त्यामुळं मला हे म्हणायचंय, हा अत्याचार आहे, हे कटू कारस्थान आहे. मला हल्लेखोरांना आणि त्यासोबतच आज प्रश्न विचारायचा आहे जरंगेंना. हीच आहे का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या? मला सायलेंट केलं जाऊ शकत नाही. मी या भारताचं जे पिल्लर असतं 50% जागांचं, ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात, त्या जागांना वाचवण्यासाठीचा माझा लढाई. ह्या देशाला जातीत जातीत न तोडलं जावं, गुणवत्तेत भर पडावा, ह्यासाठीचा माझा लढाई.
माझ्या कष्टाची आणि घामाचे नुकसान तुम्ही केले। यापूर्वी 32 पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना नाहक मारहाण केली। त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली कारण नसताना। त्यानंतर मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या। त्या धमक्यांचं प्रारूप मला तुम्हाला सांगायचंय। ब्रेवरी अवॉर्ड ज्या माझ्या मुलीला आहे झेनला, मागच्या 8 दिवसापासून माझी झेन शाळेत जात नाहीये कारण झेनला सुद्धा मारण्याच्या आणि जयश्री पाटलांना सुद्धा उचलून नेण्या इतपत धमक्या आहेत। मला आज तुमच्या माध्यमातून सांगायचंय, ह्या अशा प्रकारचे हल्ले होतील, अशा प्रकारचा तो आमच्यावर आघात होईल। सामान्यांचं 50% जागा वाचवण्यासाठी पुढे आल्यामुळे आम्हाला त्रास दिला जाईल, अशा प्रकारचे कॉल, ऑडिओ रेकॉर्डिंग्स, त्यासोबतच सोशल मीडियावरले धमक्या ह्या स्पष्ट होत्या। ही माहिती मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। काही दिवसापूर्वी जेव्हा मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना भेटलो, त्यावेळेस त्यांनी माझ्या समक्ष जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस यांना फोन लावला होता। त्यानंतरही सन्माननीय एका कॅबिनेट मिनिस्टरांनी माझ्या समक्ष 3 वेळेस डीसीपी चिमटे यांना फोन लावला होता। सांगायचं तात्पर्य, पोलिसांना देखील हे इनपुट होतं आणि पोलिसांच्या समक्ष येऊन ज्या प्रकारे हल्ला केला, माझ्या गाड्यांना तोडफोड केली, श्री कोकरे या पोलीस अधिकाऱ्यांनी, सन्माननीय अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की वर येण्याचा देखील, ते माझ्या घरात येण्याचा देखील प्रयत्न करत होते।